नमस्कार. आणखीन परत एकदा तुमच्यासोबत जुडलेले आहे मी आपल्या मठातून, म्हणजे नीम करोली महाराज स्वयंप्रकट गौरधाम मठातून. तर आजचा विषय असा आहे की आपले जे नवीन जेवढेही म्हणजे जे नवीन मेंबर्स जे आपल्या ग्रुपमध्ये आता जुडलेले आहेत, तर त्यांनी मला काही मेसेजेस पाठवले व्हॉट्सअपवरती की मॅडम आम्हाला बाबा प्रकट झाले आपल्या इथे, आपल्या मठामध्ये प्रकट झाले. तर हे कसे प्रकट झाले, ह्याच्या पाठीमागची काय थिअरी आहे, आणखीन ह्याची स्थापना कशी झाली, तर त्यांना त्या सगळ्या गोष्टी जी काही घटना घडली होती तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना परत ऐकायच्या होत्या. तर ठीक आहे, मी परत एकदा मी तुमच्याबरोबर हे शेअर करते मी. आणखीन काही दिवसांनी आपल्या इथे अजून म्हणजे बरेचसे लोक येणार आहेत आपल्या इथे शूटिंग करण्यासाठी, प्लस मठाची ही जी काही स्टोरी जी आहे ही कव्हर करण्यासाठी ह्याच्यावरती एक डॉक्युमेंटरी पण ते बनवणार आहेत सर्व काही. तर हे सर्व काही गणपतीच्या नंतर ही सगळी मंडळी येणार आहेत इथे शूटिंग करण्यासाठी. तर त्याच्या अगोदर ठीक आहे, मी तुमच्याबरोबर हे शेअर करते मी आता. तर स्टोरी सांगायची म्हणजे थिअरी ही जी घटना ही घडली आहे हे सगळं सांगायचं म्हणजे की थोडंसं आपल्याला पाठीमागे जावं लागणार आहे. आणखी मी थोडंसं शॉर्टकटमध्ये काही गोष्टी मी सांगणार आहे इथे, पण त्याच्या अगोदर म्हणजे काही थिअरी पण आहे जी इथे जे बाबा जे प्रकट झाले तर हे कसे आणि का प्रकट झाले, तर त्याच्या पाठीमागची एक थिअरी आहे. तर ती नक्कीच मला सांगणं गरजेचं आहे इथे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये, कारण की हे मी ह्याच्या अगोदर कुणालाच मी सांगितलेलं नाही आहे आणि तो विषय मी कधीच डिस्कस केलेला नाही आहे. तर कमिंग बॅक टू द पॉइंट, म्हणजे थोडंसं पाठीमागे आपण जाऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा माझ्याशी बोलतात, नीम करोली बाबा माझ्याशी नेहमी बोलतात. तर ह्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की माझे बाबा, माझे वडील, माझे डॅडी ते 2019मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर मी माझ्या डॅडींना मी बाबांच्याच रूपामध्ये म्हणजे बाबांच्या म्हणजे त्यांच्यामध्येच मी माझ्या वडिलांना मी बघत होते. आणि नीम करोली बाबा आणखीन माझे बाबा ते सिमिलर दिसायचे, म्हणून मी माझ्या वडिलांना नेहमी नीम करोली बाबांच्या रूपामध्ये मी बघत होते. आणखी जशी एक मुलगी आपल्या वडिलांशी बोलत असते, भांडत असते, कंप्लेंट सांगत असते, काही तिच्या आयुष्यामध्ये काही घडलं असेल तर ते ती शेअर करते, नंतर काही ॲडवाईसही घेण्यासाठी. तर असं सगळं काय मी बाबांशी नेहमी बोलायचे वगैरे, आणि अशा ह्याच्यामध्ये बोलायचे की बाबा ते माझे डॅडी आहेत आणि मी माझ्या डॅडीशी मी बोलते, आणि तेही मला त्याच पद्धतीने मला सगळ्या काय म्हणजे माझ्या सगळ्या प्रश्नांचे ते मला उत्तरही द्यायचे. तर नेहमी बाबा वॉज कनेक्टेड, नेहमी माझ्याबरोबर असायचेच ते. आणि त्यानंतर मग मी बिझनेसमध्ये आहे, म्हणजे आय एम अ सोशल एंटरप्रेनर. तर त्यामुळे माझे काही नवीन प्रोजेक्ट्स आता सुरू होणार होते. आणखी 2025मध्ये माझे काही नवीन प्रोजेक्ट्स माझे सुरू होणार होते. तर त्या अगोदर मी असं ठरवलं होतं की नाही, प्रोजेक्ट सुरू होण्याच्या अगोदर मला बाबांचं दर्शन घ्यायचं आहे, म्हणजे मला कॅचीधामला जायचं होतं त्यांच्या दर्शनाला. पण जेव्हाही मी काही अरेंज करायचे, म्हणजे मी बराच प्रयत्न केला, पण नेहमी ते कॅन्सल व्हायचे, म्हणजे काही ना काही कारणांमुळे सगळं काही माझ्या प्लॅनिंग सगळ्या कॅन्सल होऊन जायच्या. तर भरपूर मी चिडले होते, म्हणजे मी म्हटलं की काय हे नेहमी कॅन्सल. आणि माझ्या मैत्रिणी पण ना खरं बदमाश, खरं असं म्हणायला पाहिजे लागतं, खरंच बदमाश.
आणि मैत्रिणी असतातच बदमाश. मग मैत्रिणी कसल्या पण फार चांगल्या आहेत मैत्रिणी माझ्या. पण अचानक म्हणजे ते आधी कधी नाही नाही म्हणणार की नाही, हो हो प्रत्येक गोष्टीला हो हो, पण जेव्हा एन मोकेवरती म्हणजे आता जायचंच आहे आणि आता तिकीट बुक करायचीच आहे, मग नेमकं त्यावेळी त्यांची काहीतरी रिझन्स असायची आणि त्यामुळे माझे सगळे जेव्हा जेव्हा मी ठरवलं होतं तेव्हा तेव्हा ते सगळे कॅन्सल व्हायचे. तर नंतर मी म्हटलं की ठीक है चलो रहने दो, अभी क्या करने का. मी म्हटलं की रहने दो, अभी देखेंगे, बाद में देखेंगे. नंतर मी माझ्या मिस्टरांनाही मी सांगितलं की रमेश असं असं आहे, चल आपण दोघं जाऊया, पाहिजे तर मी तिकीट काढते वगैरे, आपण फ्लाईटनी जाऊया, फ्लाईटनी येऊया, आणखी प्लीज माझ्याबरोबरचं. तर ओके ओके. आणि तो पण तसाच, माझे मिस्टर पण तसेच रमेश, तर हो हो चालेल वगैरे. आणि नंतर मग माझ्या मुलाला त्यांनी सांगितलं की माझा मुलगा ध्रुवेश, त्याला सांगितलं की ध्रुवेश जरा चेक कर परत तिथे तिकीट्स मिळत आहेत की नाही बघ वगैरे, आणि आता जाणं योग्य आहे की नाही ते सगळं चेक कर. मग माझ्या मुलाने सगळं चेक केलं. तर तेव्हा त्यांनी सगळी माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की मम्मी तिथे पाऊस पण पडतो वगैरे, तिथे अनसर्टन आहे सगळं क्लायमेट तिथलचं वगैरे सर्व काही, आणि तिथे आता जूनमध्ये काहीतरी हे आहे काय म्हणतात, काही जत्रा आहे, तर तिथे भरपूर गर्दी आहे आणि तुला ट्रेनच्या पण तिकीट्स मिळणार नाही. तर फ्लाईट तर राहू दे बाजूला, पण तिथे गेल्यानंतरही तिथे भरपूर गर्दी असणार आहे, तर तुम्ही गर्दीमध्ये नका जाऊ. त्यापेक्षा तुम्ही आरामात दिवाळीच्या सुट्टींमध्ये वगैरे मस्त तिथे तुम्ही फिरायला जा, नैनितालला फिरायला जा वगैरे, असं काय 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 मला पटवून त्यांनी दिलं आणि परत तोही प्रोग्राम माझा कॅन्सल केला. म्हणजे ठीक आहे चला राहू द्या. तर परत मी नाराज झाले बाबांवर. आणखीन म्हणजे मी म्हटलं चला राहू द्या. परत मी ते सगळं जे काय मी ठरवलं होतं मी सगळं बाजूला ठेवलं. मी म्हटलं चला कामाधंद्याला लागूया आपण आपल्या, बिकॉज टाईम तेवढा नव्हता माझ्याकडे. तर नंतर सॅमल्टेनियसली असं होत गेलं की एप्रिलची गोष्ट आहे. तर असं झालं की एप्रिलला मी घरी होते आणि अशीच एकटीच होते मी घरी, आणि मी नेहमीप्रमाणे बाबांशी काहीतरी मी बोलत होते. काय बाबा तुम्ही मला म्हणजे मला तिथे यायला तुम्ही देतच नाही आहे. तुमची म्हणजे बोलतात ना की जेव्हा बाबांची परवानगी असेल तरच तुम्ही जाऊ शकता तिथे, नाहीतर नाही, असं आहे तिथे. तर खरंच हे मला तेव्हा समजलं की बाबांची परवानगी जर नाही आहे ना तर तुम्ही खरंच नाही जाऊ शकणार, म्हणजे तिथे तुम्हाला जाताच येणार नाही. आणि जेव्हा बाबांनी तुम्हाला बोलवलं, म्हणजे बाबा का जब बुलावा आ जाता है ना तभी आप वहाँ पर जा सकते हो, लेकिन उसके पहले आप बिल्कुल नहीं जा सकते. तर हे सगळं त्यावेळी मला समजलं की बाबा नाही, हे बघू कधी बाबा मला बोलवता येते. तर मी अशीच एकटी मी किचनमध्ये होते आणि मी माझं बडबडत होते बाबांशीच अशी की काय माहीत तुम्ही मला कधी बोलवणार आहेत वगैरे. आणखी मला इतकी यायची, म्हणजे मला यायचं आहे तिथे, तुमच्या दर्शनाला यायचं आहे. माझा आता प्रोजेक्ट सगळं सुरू होणार आहे, त्या अगोदर मला तुमचं दर्शन करायचं आहे. हे सगळं काय मी बाबांशी अशी बोलत होते. तर तेवढ्यात बाबांनी मला एक उत्तर दिलं. पटकन त्यांनी मला असं त्यांचा आवाज माझ्या कानावरती आला की ते असे म्हणाले, अरे मैं तो अभी तेरे बहुत नजदीक आ गया हूँ बेटे, तो वहां आजा मिलने. अब तो मैं तेरे नजदीक आ गया हूं तो वहां आजा मिलने. बस एवढंच एक लाइन. नजदीक आ गया, नजदीक आने कहाँ पर आ गया, म्हणजे ते काय मला माहिती नाही. नजदीक कुठे हे माहिती नाही. मग म्हटलं बघू नजदीक म्हणजे कुठे काय माहित. आता परत ते पण कोड्यामध्ये सगळं, म्हणजे बोलतात ना सगळं सस्पेन्स. बाकी तुम्ही मग ते शोधा कुठे काय ते. तर नेहमीप्रमाणे मी पॉडकास्ट वगैरे नेहमी ऐकत असते काम करत असताना. तर नेहमीप्रमाणे मी मोबाईल घेतला, आणखीन यूट्यूबवरती छान कुठला चांगला पॉडकास्ट बघायचा म्हणून ते मी शोधत होते वगैरे. आणि अचानक एक पॉडकास्टचं असं थंबनेल तिथे असं आलं, फ्लॅश झालं
की नीम करौली धाम, हां, बाबा नीम करौली धाम ठाणा में, असं त्याचं हेडिंग होतं त्या पॉडकास्टचं. मी म्हटलं हे काय, नीम करौली बाबांचं धाम आता ठाण्यामध्ये. तर पटकन तो पॉडकास्ट मी म्हणजे ऑन केला आणि मी सगळे ते पॉडकास्ट त्या मॅडमचं, तर एक मॅडम होत्या तिथे ठाण्याच्या आणि त्यांचं पॉडकास्ट ते चालू होतं आणि पूर्ण पॉडकास्ट मी पाहिलं आणि इतकं बरं वाटलं मला, कारण की त्या मॅडमनी तिथे ठाण्यामध्ये एक छोटंसं नीम करौली बाबांचं मंदिरची स्थापना तिथे केली होती आणि त्यांनी त्यांचा तो अनुभव तिथे त्या पॉडकास्टमध्ये सगळं काय अनुभव त्यांचं कसं झालं, काय त्यांना प्रचिती आली, त्यांना म्हणजे सारखं म्हणजे त्या पॉडकास्टमध्ये त्या सांगत होत्या की त्या कॉर्पोरेटमध्ये कामाला होत्या, आणखीन काही प्रॉब्लेम्स त्यांच्या लाईफमध्ये आले आणि एकदम निराश होऊन मग अचानक त्यांना सारखं यूट्यूबवरती बाबांचे काही मेसेजेस वगैरे असे सतत त्यांना दिसायला लागले वगैरे, सारखे येत होते वगैरे. आणखीन त्यांना असं वाटलं की हे काय आहे, हे कोण आहे, हे कुठले बाबा आहे. आणि त्यांना तिथे त्यांच्याबद्दलचं आकर्षण म्हणजे ते एक त्यांना तिथे जाणवलं त्यांना की नाही मला इथे जायचं आहे, इथे ह्यांच्या म्हणजे दर्शनाला मला जायचं आहे वगैरे. आणि त्या मॅडम तिथे गेल्या, त्याची धामला तिथे गेल्या आणि नंतर त्यांची इच्छा तिथे अशी झाली की नाही मला पण बाबांची सेवा करायची आहे. तर त्यांनी मग तिथलच्या काही तिथलचे जे ट्रस्टीजचे मेंबर्स असतात तिथे मंदिराचे, तर त्यांनी विचारलं की मला पण सेवा करायची आहे. तर त्यांनी तिला ॲडवाइस दिली की मैडम आपको अगर सेवा करनी है तो फिर आप भी आपके एरिया में वहाँ पर जहाँ पर आप रहते हो वहाँ पर आप छोटा सा बाबा जी का धाम बना दीजिए, तो आप वहाँ पर सेवा कर सकते हो. आणि त्या अनुषंगाने तिथे ठाण्यामध्ये विजयनगरला तिथे तिने देऊळ बांधलं ते. आणखीन त्या देवळाचा सगळा ॲड्रेस वगैरे तिच्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिने व्यवस्थित सगळी काय माहिती दिली होती. आणखीन ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बघत होते ना त्या दिवशी नेमका मंगळवार होता. तर मी म्हटलं बापरे, बाबांनी पण हेच सांगितलं मला, अभी तो मैं तुम्हारे बहुत नज़दीक आ गया हूँ, वहाँ पर आ जाओ मिलने के लिए. तर नजदीक आ गया हूँ म्हणजे हेच ठाणा. आणि मी बोरवलीमध्ये राहते, तर मी लग्नानंतर मी बोरवलीमध्ये राहते आता. पण लग्नाच्या अगोदर ठाणं माझं माहेरघर आहे. तर ठाणा वॉज नॉट न्यू टू मी आणि ठाणा तर एकदम क्लोज बाय. तर मी म्हटलं अरे बाबू. आणखी त्यामुळे मी पटकन लगेच संध्याकाळी उबरनी तिथे गेले. तर पूर्ण तयारीमध्ये मी गेले. म्हणजे 1 किलो मोतीचूरचे लाडू घेतले होते. मग हनुमानजींना मसाला पान म्हणजे ते तिथे ठेवायचं असतं त्यांच्या इथे हनुमानजींच्या इथे. तर त्या व्हिडिओमध्ये मी ते देऊळ वगैरे सगळं काय बघितलं होतं की तिथे हनुमानजींची पण मूर्ती आहे, बाबांजींचा फोटो आहे. तर मग मी त्याच विचाराने गेले, त्याच प्लॅनिंगने गेले की नाही तिथे मी मोतीचूरचे जे लड्डू असतात ते मी घेऊन जाते वगैरे प्रसादासाठी वगैरे. आणि सगळं काय मी फुल तयारीमध्ये तिथे गेले. तर आता तिथे गेल्यानंतर तिथंचा हा जो अनुभव आहे ना हा फार इम्पॉर्टंट आहे ह्या थिअरीसाठी जे काय पुढे मी सांगणार आहे तो. तर म्हणून मी तुम्हाला ही स्टोरी सांगते. तर थोडासा व्हिडिओ लांब होईल पण नक्कीच ही स्टोरी तुम्ही सर्वांनी ऐका. तर तिथे मी गेल्यानंतर त्या मॅडम होत्या तिथे. तर मी फार एक्सायटेड की मी आता बाबांजींचं मी आता दर्शन घेणार आहे वगैरे. मी त्या एक्साइटमेंटमध्ये मी पटकन तिथे गेले. म्हणजे उबरनी मी गेले होते तर मी तिथे वेटिंगवरती मी ठेवली होती उबर. आणखी मी तिथे गेले, आतमध्ये गेले तिथे देवळाच्या. तर त्यांना मी सांगितलं की हा प्रसाद जो आहे तो मला तुम्ही तिथे थोडा वेळ तुम्ही तिथे ठेवा आणि नंतर मला परत करा. तर थोड्याशा त्या स्ट्रिक्ट होत्या त्यावेळी.
तर बहुतेक असेलच, कारण की आता त्यांच्या देवळाचा काही नियम असेल. मला तर त्याची धामचा पण तिथलच्या धामचा पण मला काहीच माहिती नव्हतं वगैरे. आणि इथे जेव्हा त्या मॅडम जे काय कैची धाममध्ये जे काय जसं तिथे व्यवस्था आहे, म्हणजे कैची धामचा जसा टायमिंग आहे, तिथे कशी पूजाविधी करतात, परत तिथलचं कसं मॅनेजमेंट आहे, असं त्याच पद्धतीने त्या मॅडम तिथे चालवत होत्या. तर हे सगळं काय मला खरंच सांगते, मला काही माहिती नव्हतं. तर ठीक आहे, तुमचा तो नियम आहे. आणखीन त्या हिशोबाने मग मी सरळ तिथे आतमध्ये जाऊन मी खाली बसले तिथे. आणखीन जे काय मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्यांच्या त्या पॉडकास्टच्या त्या व्हिडिओमध्ये, की तिथे बसून तुम्हाला हनुमान चालीसा वाचायचा असतो, तिथे वाचायचं असतं तो पाठ पूर्ण. आणि नंतर तुम्ही तिथे प्रार्थना करायच्या आहे. तर ते सगळं काय मी बसून तिथे मी करत होते. आणखीन तिथे बसून मी करत होते. आणि पाठीमागे ना तर मी नामस्मरण म्हणजे देवाचं मी करत बसले होते तिथे. पण माझ्या पाठीमागे त्या मॅडम, नंतर तिचे पती आणि तिची मुलगी आणि म्हणजे तिचा एक मुलगा आणि मुलगी आहे. तर तो पूर्ण परिवार पाठीमागे होता. आणि काहीतरी त्यांचं म्हणजे बोलणं असं काय काय चालू होतं वगैरे. आणि त्या कॉन्व्हर्सेशन म्हणजे पाठीमागे म्हणजे हळू आवाजांमध्ये ते काहीतरी बोलत होते. आणि त्यामध्ये त्यांचे मिस्टर आहे ना, त्यांना समजवत होते कि अरे कुछ नहीं, उन्हें सिर्फ थोड़ा सा मतलब 1-2 मिनट के लिए वहाँ पर आप उन्हें वो बॉक्स आप रख दो और उनको फिर से वापस दे दो आप, वो क्या उधर रखने के लिए नहीं बोल रही है आपको. तर असं काहीतरी ते तिला समजवत होते. ठीक आहे. तर मग नंतर 1-2 मिनिटानंतर तिचा मुलगा आला पुढे असा. आणि त्यांनी मला सांगितलं, म्हणजे विचारलं की आंटी आपको वो बॉक्स वहाँ पर रखना है ना, दीजिए इधर, मैं वहाँ पर मैं बॉक्स रखता हूँ, फिर मैं आपको फिर से वापस मैं आपको दे देता हूँ. मैंने बोला कि हाँ बेटे ये लो. तो मी पटकन तो बॉक्स उचलून त्याला दिला. आणि त्याला हेही सांगितलं की मुझे है ना ये 2 मसाला पान जो मैं लेकर आई हूँ ना, तो वो भी है ना हनुमान जी के चरणों में, मतलब त्यांच्या पायाच्या इथे तू ठेवते. आणखीन मग नंतर त्यातलं मला म्हणजे 1 पान तू मला दे परत. तो बोलते कि नहीं, मैं वो दूसरा पान वहाँ पर नहीं रख सकता, मुझे आपको दोनों पान देने होंगे. तो मैंने बोला कि ठीक है चलेगा, मुझे आप दोनों पान दे दीजिए, लेकिन थोड़ी देर के लिए आप वहाँ पर रख दीजिए. तो बोलते ठीक आहे. तर तेवढं त्यांनी मला कॉपरेट केलं त्यावेळी. आणि तो बॉक्स इथे ठेवला. मी त्या वेळामध्ये मी पटकन नामस्मरण केलं, बाबांशी मी बोलायला लागले. आणखीन असं सगळं म्हणजे चालू होतं. सॉरी, इथे लाईट्स गेल्यात आता. तर ही परिस्थिती आहे. तो थोडासा काळोख आहे. 1 मिनिट. येस, थोडासा इथे काळोख दिसणार आहे तुम्हाला, पण हरकत नाही. आपण व्हिडिओ हा कंटिन्यू ठेवूया. बघा, काही अशा सगळ्या निगेटिव्ह गोष्टी असतात जेव्हा आपण बोलतो, जेव्हा काही गोष्ट आपण सांगत असतो ते. तर हरकत नाही. पण ही स्टोरी मला तुम्हाला, ही जी थिअरी जी आहे ना, ही मला खरंच तुमच्याबरोबर मला डिस्कस करायची आहे. तर मग थोड्या वेळाने जे नामस्मरण वगैरे सगळं झालं आणि त्यांनी मला मग तो बॉक्स वगैरे मला परत दिला. आणि मग मी तिकडनं उठले आणि बाहेर उभी राहिले तिथे. आणखीन जशी मी उभी राहिले म्हणजे प्रसाद देण्यासाठी लोकांना, तर बरेच लोक तिथे आली होती दर्शनासाठी. तर पटकन सगळे लाईनीमध्ये अगदी उभी राहिली होती आणि पटकन मी सर्वांना एक लाडू म्हणजे मोतीचूरचा जो प्रसाद होता सर्वांना मी देत होते वगैरे. आणि लगेच 2 मिनिटामध्ये सगळं प्रसाद वाटून झाला माझा. नंतर जे ते पान होतं, तर ते पान पण मला तिथे बसून 1 पान मला तिथे खायचं होतं, ते मी बसून तिथे खाल्लं. आणखीन समोरच म्हणजे त्या देवळाच्या समोरच आहे ना वडाचं झाड होतं. आणि अगदी वडाच्या झाडाच्या खाली तिथे छानपैकी असा कट्टा होता, असा बसण्यासाठी असा गोल असा कट्टा होता.
तर तिथे मी बसून ते पान तिथे मी खाल्लं ते पान आणि हनुमानजींचं म्हणजे हनुमान चालीसाही मी ऐकलं माझ्या मोबाईलच्या ह्याच्यावरून. फार बरं वाटलं मला. आणखीन फार छान दर्शन झालं ते. आणि नंतर मग मी त्या मॅडमकडे गेले त्यांना विश करण्यासाठी की किती छान तुम्ही हे केलं आहे वगैरे. आणि म्हणून मी त्यांना विचारलं पण मी म्हटलं मैडम मैं बोरोवली से आई हूँ और आज ही मैंने आपका वीडियो देखा है और मैं गए 2 साल से मैं कोशिश कर रही हूँ मुझे कैची धाम जाना था वगैरह और अचानक बाबा जी ने आज मुझे ऐसे ही एक दृष्टांत दिया कि बेटे मैं अभी आपके बहुत नज़दीक आ गया हूँ तो वहाँ पर आ जाओ मुझे मिलने के लिए. और अचानक आपका पॉडकास्ट यूट्यूब पर मैं पॉडकास्ट देख रही थी तो आपका पॉडकास्ट वहाँ पर आ गया और मुझे ये एड्रेस वगैरह सब मिल गया और मैं आज मैं दर्शन करने के लिए आई हूँ नीम करोली बाबा के. तो ये बहुत अच्छा किया कि आपने ये मंदिर यहाँ पर बांधा, मतलब ये शुरू किया, मंदिर स्थापना यहाँ पर की आपने. तो हे सगळं झालं ती हां थँक्यू हां बट त्या फारच स्ट्रिक्ट होत्या त्या मॅडम तिथलच्या. आणखी त्या हां तर म्हटलं असेल बाबा म्हणजे एखाद्याचा स्वभाव असाही असू शकतो. तर क्युरिओसिटीच्या ह्याच्याने मी तिला विचारलं मॅडम आपका नाम क्या है. मतलब मला खरंच तिचं नाव माहिती नव्हतं किंवा आणि मी पॉडकास्टवरती तिचं नाव काय मी पाहिलंच नाही ॲक्च्युली. ठीक आहे म्हणजे मी ऐकलं पण असेल वगैरे पण माझ्या काहीच लक्षात नव्हतं बाकीच्या गोष्टी काही. तर मी तिला पर्सनली विचारलं म्हटलं मॅडम आपका नाम क्या है. तर पटकन तिने मला उत्तर दिलं आय एम इंडियन. मी म्हटलं अरे बापरे. मी म्हटलं फारच स्ट्रिक्ट आहेत मॅडम ह्या तर म्हणजे. तर मीही त्यांना सांगितलं मी म्हटलं येस मैडम हम सभी इंडियन हैं लेकिन फिर भी आपका नाम क्या है. तो बोलते कि आपको कुछ लैंग्वेज प्रॉब्लम है क्या. मुझे सब भाषा आती है, मुझे हिंदी आती है, मराठी आती है, इंग्लिश आती है, अजून 2-3 भाषा तिने मला सांगितल्या. आपको कौन से भाषा में मुझसे बात करनी है उस भाषा में मुझसे बात कीजिए, मैं उस भाषा में आपसे बात करूँगी. मैंने बोला कि ठीक है मैं हिंदी में बात कर रही हूँ आपके साथ, तो मैं हिंदी में मैं पूछ रही हूँ आपका नाम क्या है. पण तिने मला शेवटपर्यंत तिचं नाव सांगितलं नाही. मी म्हटलं राहू द्या असेल एखाद्याचा स्वभाव असा. तर तो एक तिच्याबद्दलचं असं हे सगळं होतं वगैरे. दॅट वॉज द फर्स्ट मीटिंग. ओके म्हणजे मी दर्शनाला त्यांच्या इथे गेले. बाबांनी मला तिथे बोलवून घेतलं. मी दर्शनाला गेले तिथे. आणखीन हे सगळं झालं तिथे. आणखीन लगेच नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे त्याच्या लगेच नेक्स्ट वीकमध्ये 6 एप्रिलला रामनवमी होती. तर त्यांनी मला तेही सांगितलं की अभी 6 अप्रैल को रामनवमी है तो आप आ जाइए फिर तभी दर्शन के लिए. तो मैंने कहा कि जी हाँ ज़रूर मैं तो आऊँगी दर्शन के लिए. तर मग पुढच्या आठवड्यामध्ये असं झालं होतं की नेमकं 6 तारखेला माझं एक अवॉर्ड फंक्शन होतं जिथे मला अवॉर्ड मिळणार होता. तर तो अवॉर्ड फंक्शनही मी कॅन्सल केला. मी म्हटलं मी काही येऊ शकणार नाही तर तुम्ही नंतर मी माझं जे काय असेल ते मी कलेक्ट करते पण मला येता येणार नाही. आणि मी डायरेक्ट 6 एप्रिलला मी तिथे गेले रामनवमीच्या दिवशी. तर रामनवमीच्या दिवशी असं झालं तिथे तर एक तर तिथे त्यांनी फार छान प्रोग्राम ठेवला होता. म्हणजे अगदी सुंदरकांड होतं. नंतर सकाळी रामचरित्रमानस म्हणजे त्याचे पाठ होते, कीर्तनं होती आणि नंतर संध्याकाळच्या वेळी सकाळपासून मला वाटतं भंडारा हा चालू होता तिथे. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी जणी 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी आम्ही ठाण्याला निघालो. तर माझी मैत्रीण ऑफिसवरून डायरेक्ट आली होती. तर ती संध्याकाळी काहीतरी 5 वाजता 5:30 वाजता माझ्या घरी आली. आणि नंतर आम्ही तिकडनं मग ठाण्याला निघालो. परत उबरनीच निघालो. पण रस्त्यावरती काही बरंच ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला थोडासा उशीर झाला असेल.
पण उशीर नव्हता झाला. मी 7 वाजता, बरोबर 7 वाजता मी तिथे पोचले होते. तर उशीर झाला नव्हता. आय वॉज इन टाईम म्हणजे तिथे. आणखीन मी गाडीतून उतरले. आणखीन आम्ही दोघी तिथे गेलो. माझी मैत्रीण चप्पल काढत होती आणि नंतर मी पण चप्पल काढायला गेले आणि तेवढ्यात त्या मॅडम होत्या ना, त्या मॅडम तिथे उभ्या होत्या आणि त्यांची आणि माझी नजर एक झाली. म्हणजे त्यांनी मला बघितलं आणि पटकन मला बघितल्याबरोबर लगेच त्यांनी जोरात त्या पटकन बोलल्या, अभी बंद कर दो, शटर बंद कर दो, शटर बंद कर दो, टाइम हो गया, शटर बंद कर दो. मी पटकन चप्पल फेकून दिली तिथे आणि लगेच धावत म्हणजे तिथे गेले, देवळाच्या इथे गेले मी. तर मी म्हटलं की मॅडम रुकिए, हम अभी आए हुए हैं. तर पटकन त्या म्हणाल्या मला, तो क्या हुआ आप आए हो, तो हमारा तो टाइमिंग हो गया और हम तो अभी बंद करने वाले हैं. मैंने बोला कि मैडम आप आज इतनी जल्दी बंद नहीं कर सकते. तो बोलते कि हम सुबह 7 बजे, हम 9 बजे हम खुलते हैं, म्हणजे सुबह 9 से लेके शाम के 7 बजे तक है और 7 बजे हम बंद कर देते हैं. ओके, असं त्या म्हणाल्या मला. तर मी म्हटलं सही बात है, आप 7 बजे आप रोज बंद करते होगे, आपका ये नियम होगा, लेकिन सब दिन के जैसे आज का दिन नहीं है. आज रामनवमी है और सामने भंडारा चालू है. लोग दर्शन करने के बाद प्रसाद लेते हैं, भंडारा लेते हैं और प्रसाद ग्रहण करने के बाद निकलते हैं. तो आपको जब तक आपका भंडारा चालू है तब तक आपको मंदिर ये खोल कर रखना ही पड़ेगा लोगों के दर्शनों के लिए. तो बोलते कि आप मुझे मत सिखाइए, हमारा जो नियम है वो हम हमारे नियम के अनुसार करेंगे. शटर बंद कर दो, असं तिने ऑर्डर दिल्या. कुणाला दिल्या हवेमध्ये मला माहिती नाही, पण कुणाला तरी ती जोर जोरात बोलत होती ती. तर मी म्हटलं आता ह्या बाईशी उगाचच वाद घालण्यामध्ये अर्थ नाहीये. मी सरळ आतमध्ये गेले देवळात. आणखीन पटकन मी माझं तिथे प्रार्थना करायला लागले देवाला वगैरे. आणखी मी माझ्या देवाशी मी बोलत होते, जे काय मला बोलायचं होतं वगैरे. आणि मी आपली प्रार्थना करत बसले वगैरे आणि नमस्कार केला देवाला. आणि नंतर तिथे मी खाली बसले. मग तिथे बसून आपल्याला आता रामनवमी आहे तर बट नॅचरल आहे, त्या दिवशी आपल्याला हनुमान चालीसा वाचायचं आहे. म्हणजे तो नियमच आहे तिथे. आता एवढ्याच आपण देवळामध्ये बसलो आणि हनुमान चालीसा न वाचता आपल्याला निघता येणार नाही तिकडनं. तर मी पटकन तिथे खाली बसले, मी तिथे देवाच्या समोर, आणि पुस्तक घेतलं हनुमान चालीसाचं आणि पटकन वाचायला घेतलं. तर आता मी एवढं फ्लुएंटली मी वाचू शकत नाही मराठी हिंदी, तर मला वेळ लागू शकतो. म्हणजे वाचायला मला वेळ लागणार होता. एक 15 मिनटं तरी मला जरी घाईघाईनी जरी वाचायचं असेल मला, तरी मला एक 15 मिनटं लागलेच असते ते वाचताना. तर तरी मी पुस्तक घेतलं आणि जस्ट मी ओपन केलं, पहिलंच अध्यान त्यांचं ओपन केलं आणि वाचायला लागले. तर परत पाठीमागून आवाज आला, लाईट बंद कर दो. मी एकदम ठाक म्हटलं हे काय. तर बोलते परत त्यांनी सेकंड टाइमला म्हणजे त्या पहिल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे पहिलं जेव्हा तिने कमांड दिलं त्या पहिल्या ह्याच्यामध्ये कुणी रिॲक्ट केलं नाही. ज्यांना ती काही ऑर्डर सोडत होती त्या पहिल्या ह्याच्यामध्ये कोणीच रिॲक्ट केलं नाही. पण पाठीमागून आवाज येत आहेत मला, परत तिच्या फॅमिलीचेच आवाज येत होती. अरे रहने दो ना, 10 मिनिट से आप कुछ हो नहीं जाएगा. म्हणजे असं कोणतरी तिला सांगत होतं की थांब, 10 मिनिटाने काल बंद केलंस तू, 10 मिनिटानंतर किंवा 15 मिनिटानंतर तू जरी बंद केलं तर काय हरकत नाहीये, गरज नाहीये की 7 म्हणजे 7च. तर असं तिला समजवत होते पाठीमागे आणि मला सगळं ऐकते मी. तर परत तिने म्हणजे परत ऑर्डर सोडली तिने, मैंने कहा ना लाईट बंद कर दो. तर बिचारा तिचा मुलगा आला पुढे आणि त्याने लाईट बंद केली.
आता मम्मीने ऑर्डर सोडलं तर आता 4 लोकांच्या समोर तो काय बोलणार आहे आता पुढे. आला तो आणि त्यांनी लाईट बंद केलं. लाईट बंद केल्यानंतर मला काय दिसतंय, काहीच नाही. आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातून टप 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 पाणी पडायला लागलं. आणि म्हणजे मी रडायला लागले तिथे बसून. पुस्तक ठेवलं तिथे आणि मी फक्त 2 मिनिटं फक्त तिथे बसून राहिले. आता ते मला काय हात पकडून का मला बाहेर खेचून काढणार नाहीयेत मला, एवढं तर खरंच आहे. म्हणजे लाईक एवढं तरी बदमाशी ते करू शकत नाहीये. तर मी बसून राहिले तिथे. पण ते 2 मिनिटं फक्त मी बाबांशी बोलत होते. आणि अक्षरशः मी बाबांशी भांडले त्यावेळी. आणि त्यांना सरळ सांगितलं, मी म्हटलं आता नाही, तुम्ही मला सांगितलं की तुम्ही जवळ आलेला आहात माझ्या, म्हणून मी इथे आले. पण इथे आल्यानंतर मला अशी वागणूक मला मिळणार आहे हे मला माहिती नव्हतं बाबा. आणि ही अशी वागणूक देण्यासाठी तुम्ही मला इथे बोलवलं. म्हटलं आता काही नाही, आता जर मला यायचं आहे, तुमचं दर्शन करायचं आहे, घ्यायचं आहे मला, तर मी यायची धामलाच येणार आहे आता. ठीक आहे, आता मी कुणाच्या दारात जाणार नाही. आता मला जर दर्शन घ्यायचं आहे तर मी यायची धामलाच येणार आहे. मी इथे कुणाच्या दारात येणार नाहीये तुमचं दर्शन करायला. असं मी फट दिशी तिथे बाबांना बोलले मी. आणि फार रागात मी बोलले. मी म्हटलं मी हे कोणाच्या दारात येऊन तुमचं दर्शन मी करते मी इथे, आणि हे लोक मला पाठीमागून लाईटी बंद करतायत, शटर बंद करतायत माझ्या तोंडावरती. हे बघण्यासाठी, हे का असा अपमान करून घेण्यासाठी तुम्ही मला इथे बोलवतात लोकांच्या दारामध्ये. असं हे 2-3 लाईन मी तिथे त्यांच्याशी बोलले, भांडले मी तिथे अक्षरशः त्यांच्याशी. आणि मी बाहेर निघून आले. बाहेर निघाले, परत त्या वडाच्या झाडाखाली मी बसले तिथे आणि मी रडत होते. माझी मैत्रीण सरळ मला समजवत होती, ज्योती राहू दे ग, कशाला हे करतेस तू, कशाला तू तुझा मूड कशाला स्पॉइल करते, तू दर्शनाला आली ना, तुझ्या मनात तर काही नव्हतं वगैरे. आता तिचे कर्म तिच्या बरोबर, तिला हे समजत नाहीये. आता ह्या 10 मिनिटं ती जर थांबली असती तर काय बिघडलं असतं का. पण तिला तुझ्यातला देव हा तिला दिसला नाही. मी म्हटलं असं काय का तू बोलतेस, तुझ्यातला देव म्हणजे मला नाही समजलं, तू का अशी का म्हणालीस. बोलते की ज्योती, काय असतं की ती एक ते गाणं आहे ना, ते भजन आहे, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. तर तशी परिस्थिती ती, म्हणजे ती वेळ तशी होती की 10 मिनिटासाठी, मला माहिती नाही, बहुतेक 10 मिनिटासाठी नारायण माझ्यामध्ये आले असावे तिची परीक्षा घेण्यासाठी. बरोबर. आणि त्यांनी तिची परीक्षा घेतली. ठीक आहे, हे त्या दिवसाचं हे सगळं प्रकरण. आणि नंतर मग मी तिकडनं बाहेर निघाले. मी तिथे वडाच्या झाडाखाली मी तिथे बसले. आणि एक तर मला वाचता येत नाही आहे, मला ते पाठ नव्हतं हनुमान चालीसा. मग मी सरळ ब्ल्यूटूथ लावलं कानात, बड्स घातले मी. आणखी ब्ल्यूटूथवरती मी हनुमान चालीसा यूट्यूबवरती मी विथ लिरिक्स वगैरे ते येतात, तर त्या लिरिक्सच्या ह्याच्यामध्ये मी ते ऐकत होते. आणि तसं मी ते रिपीट करत होते प्रत्येक लाईन वगैरे. आणि त्या पद्धतीने मी हनुमान चालीसा तिथे बसून, वडाच्या झाडाखाली बसून मी हनुमान चालीसा मी तिथे पाठ मी तो वाचला. त्यानंतर मग मी तिथे भंडाऱ्यामध्ये मी गेले, तिथे प्रसाद घेतला मी. आम्ही दोघींनी, मी आणि माझ्या मैत्रिणीने, आम्ही दोघींनी प्रसाद घेतला. आणि परत मग उबरने आम्ही परत घरी आलो. तर तो लास्ट दिवस तिथलचा. त्यानंतर मी परत कधी ठाण्याला मी गेले नाही. आणि त्याच्यानंतर मग काय झालं, आता त्याच्यानंतर ही वेगळी स्टोरी आता सुरू झाली, माझी जर्नी सुरू झाली इथे. ही झाली एप्रिलची गोष्ट. एप्रिल नंतर मे, लगेच पुढचा महिना जो आला, नेक्स्ट मंथ वॉज मे. मे मध्ये असं झालं की भरपूर मी वैतागले होते. तर मी म्हटलं की अभी तो मुझे कैची धाम जाना ही है बस. तर मी लगेच रमेशलाही फोन केला. म्हटलं रमेश,
मला माहिती नाही आहे काय, आणि मी कॅचीधामच्या तिकीट मी फ्लाईटच्या तिकीट मी बुक करते मी. तर मी 28 मेच्या तिकीट मी बुक केल्या होत्या आणि बुक केल्या. तर त्याच्यामध्ये पण परत गडबड अशी झाली की माझ्या मुलाने सरळ सांगितलं की मम्मी तिथे आता नको जाऊ, तिथे असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे, आणखी तिथे परत जूनमध्ये काहीतरी जत्रा सुरू होणार आहे, तर भरपूर गर्दी आहे, तर गर्दीमध्ये नका जाऊ तुम्ही प्लीज. तर असं सगळं नाही 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 नाही. मग परत त्या पण तिकीट्स आमच्या कॅन्सल झाल्या आणि नंतर मग मी विचार केला की आता बस, मला नाही, मी आता तर नाही पण मी आता 2-3 महिने आता मला काही विचार करायचा नाही आता कुठे जाण्याचं, आणि मी माझ्या कामाला लागले. मग नंतर काय झालं की 1 जूनला इथे फार्म हाऊसवरती माझं माणगावमध्ये भादाव जो विभाग आहे तिथे आमचं नारायणी फार्म्स आहे. 3 एकरचा आमचा हा जो प्लॉट आहे आमचा, हा 3 एकरचा प्लॉट आहे इथे. आणि इथे आम्ही आहे ना रिसॉर्ट म्हणजे आमचे प्लॅनिंग होते की त्यावेळी आमचा पूर्ण प्लॅन तो डिस्कस झाला होता आणि पूर्ण प्लॅन आमचा झाला होता की आपल्याला रिसॉर्ट बांधायचा आहे इथे. आणि त्या ह्याच्यानेच आम्ही सगळं काय प्लॅनिंग करत होतो, कुठे झाडं लागतील, कुठे काय करणार, कुठे स्विमिंग पूल बांधायचं आहे, कुठे रूम्स आपल्याला बांधायचे, हे सगळं काय चालू होतं, सगळी कामं तिथे. तर हे सगळं काम चालू होतं इथे. आणि माझे मिस्टर इथे म्हणजे अपडाऊन वगैरे नेहमी करतात, म्हणजे मुंबई, माणगाव, मुंबई, इथे फार्म हाऊस असं सगळं चालू असायचं. तर त्यावेळी माझे मिस्टर इथे होते फार्म हाऊसवरती, इथे माणगावमध्ये फार्म हाऊसवरती आमच्या. आणि तो दिवस होता, संडेचा दिवस होता, 1 जून होतं, 1 जून, तारीख 1 जून होती त्या दिवशी. आणि त्या दिवशी काय झालं की प्रत्येक फ्रायडे, सॅटर्डे, संडेला ना त्यांचे कोण ना कोणतरी फ्रेंड्स, ऑफिसमधले कोण फ्रेंड्स असतात, कोण दुसरे कोण तर असं कोण ना कोण त्यांना तिथे भेटायला येत असतात. मग ही सगळी माणसं आपल्या पार्टी सगळं चालू असतं त्यांचं ते. तर त्यावेळी पण सगळं असे फ्रायडे, सॅटर्डेला सगळे लोक होती वगैरे. आणि मग ते नंतर संध्याकाळी 4 वाजता संडेच्या दिवशी ते सगळ्या मुंबईला ते निघून आली असते. आणि नंतर संडेच्या रात्री काय झालं की माझ्या मिस्टरांची ना तब्येत बिघडली म्हणजे की एकदम ॲसिडिटी सारखं त्यांना, म्हणजे एकदम अनइझीनेस त्यांना व्हायला लागलं वगैरे. आणखी नंतर बरंच त्यांना प्रॉब्लेम्स, म्हणजे असं रात्री असा त्रास झाला त्यांना. तर त्यांनी मग मला दुसऱ्या दिवशी मला फोन केला आणि सांगितलं की ज्योती, रात्री आहे ना मला भरपूर त्रास झाला, असं झालं, मला ॲसिडिटी झाली, एकदम घाबरलो मी वगैरे. तर आता इतकं समोरून माणूस मला सांगतोय असं असं झालंय वगैरे. तर मग मी त्यांना सांगितलं, मी म्हटलं आता कशी आहे तब्येत तुझी रमेश? तर होतं नाही, आता ठीक आहे, आता आय एम ओके, आय एम फाईन वगैरे. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, मी एक काम करते, मी आहे ना उद्या येते मी. ठीक आहे. तर नेक्स्ट डे वॉज ट्यूसडे आणि 3 तारीख होती, 3 जून. तर मी त्यांना सांगितलं की मी रमेश मी उद्या येते, पण मी ना फक्त 2 दिवसासाठी येणार आहे, कारण की नंतर मला माझे सगळे कामं माझे सुरू होतील, त्यावेळी मग मला थांबता येणार नाही. तर मी आत्ता मला वेळ आहे, तर मी 1-2 दिवसासाठी येते. आणि त्याचवेळी मग तू एक काम कर की जे आपलं स्विमिंग पूल जे आपल्याला आता बांधायला घ्यायचं आहे ना, तर त्या माणसाला पण बोलव तू, म्हणजे काय आपण त्याच्याशी पण सगळं काय डन करून टाकूया. मग तू जेव्हा तुला कामं बांधायला सुरुवात करायची असेल, मग त्यावेळी तू सुरू करू शकतो. तर त्या माणसालाही तू बोलून ठेव. तर असं मी त्यांना फोनवरती सांगितलं. ते म्हणाले बरं ठीक आहे चालेल. मग मी त्यालाही बोलवतो, तर चालेल तू ये, मग आपण बघूया काय करायचं ते. तर मी म्हटलं ठीक. आणि लगेच नेक्स्ट दिवशी मी गेले तिथे माणगावला गेले. सकाळी पहाटे आमच्या इकडनं बोरिवलीवरून बसेस असतात सकाळच्या, तर मी बसनी गेले तिथे. आणखी तिथे उतरले 10 वाजता सकाळी. मिस्टर मला घ्यायला आले. एक सेकंड.
मिस्टर मला घ्यायला आले तिथे. आणखीन नंतर मस्त आम्ही छान ते मला सगळं काय दाखवत होते फार्मवरती काय काय नवीन काय केलेलं आहे. असं डेली रुटीन आमच्या त्या सगळ्या चालू असतात जेव्हाही मी येत असते इथे तर ते सगळं चालू होतं. मग नंतर दुपारी मग मी जेवण वगैरे बनवलं आणि जेवण बनवत असताना किचनच्या खिडकीमधून आमचं इथे फार्मवरती ना तर आमचा अगदी माझ्या शेतामध्ये ना अगदी मधोमध शेताच्या मधोमध्ये ना गोठा होता, गीर गाईचा गोठा होता आणि पडीक गोठा होता. म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून तो असाच पडलेला होता. त्याच्या अगोदर आमच्या इथे जे आमचे जुने जे केअरटेकर होते, आमच्या शेतातले जे केअरटेकर होते तर त्यांनी हा गोठा त्यांच्या गीर गाईच्यासाठी हा गोठा इथे बांधलेला होता. आणि करीबन 10 ते 12 वर्ष त्यांनी हा गोठा त्यांच्या गीर गाईसाठी त्यांनी म्हणजे इथे होतं सर्व काही त्यांचं. ते 5-6 त्यांच्या गाया होत्या. असा हाऊस होता इथे पूर्ण ज्याच्यामध्ये चारा वगैरे म्हणजे पाणी वगैरे चारा वगैरे ते ठेवायचे वगैरे. तर पूर्ण आहे हे जिथे मी आता बसलेले आहे ना हा गीर गाईचा हा गोठा होता. आणि नंतर मग त्यांना 3 वर्षापूर्वी काही म्हणजे काही प्रॉब्लेम झाले वगैरे तर त्यांना इकडनं काढण्यात आलं. आणखीन तेव्हापासून हा गोठा असाच पडलेला होता. तर त्या दिवशी 3 तारखेला जूनच्या 3 तारखेला जेव्हा मी इथे आले होते फार्म हाऊसवरती तर मी जेव्हा माझ्या किचनमध्ये मी जेवण करत होते तर किचनच्या खिडकीमधून ना हा गोठा पूर्णपणे दिसतो. तर जेवण बनवत असताना मला सारखं इथे खेचलं जात होतं की इथे ये असं सारखं मला म्हणजे हे करत होतं. तर मी म्हटलं की काय मला असं का बोलवलं जातंय. पण तरी मग मी म्हटलं की ठीक आहे बघूया. मग मी माझ्या मिस्टरांना जेवण वगैरे वाढलं आणि रमेशला मी सांगितलं. मी म्हटलं रमेश मी 2 मिनिटं मी आले जरा बाहेर जाऊन येते मी. आता त्यांना माहिती आहे की आता ही बाहेर जाणार आहे तर ही आता सगळ्या फळं वगैरे जे झाडांना लागलेली आहे ती फळं तोडणार, खात बसेल, इकडे जा म्हणजे ह्या झाडाला हात लावेल त्या झाडाला म्हणजे काय म्हणजे हे सगळं चालू असतं. तर बहुतेक ही ठीक आहे जाऊन ये. तर जशी मी बाहेर आले तर डायरेक्ट मी गोठ्यामध्ये इथे आले मी आणि दार उघडलं गोठ्याचं. म्हटलं अचानक मी कधी उघडत नाही दार ह्या भीतीने की नाही बाबा आतमध्ये साप बीप असेल तर मी कधी ती हिंमत पण केली नाही गोठ्याचं दार उघडायचं. पण त्या दिवशी काय सारखं मला इथे खेचलं जात होतं आणि मी आले सरळ दार उघडलं बघते समोर तर बाबा त्या जो हौद होता इथे पाण्याचा त्या हौदवरती बाबा बसले होते. अगदी वाईट सगळे एकदम पांढरे शुभ्र कपडे त्यांचे आणि तो एकदम ब्राईट ओरा एकदम त्यांच्या आजूबाजूला पूर्ण इतकं सुंदर सगळं हे होतं. आणि त्यांची जी आकृती जी होती ती फार म्हणजे बोलतो ना करीबन 4.5 म्हणजे जेव्हा ते बसले होते ना तेव्हाच ते 4.5 फुटाचे होते मला असं वाटतं. तेवढी उंच त्यांची ती बसलेली आकृती होती म्हणजे अशी एवढी उंच होती ती आणि इतकं सुंदर वगैरे. आणि आता मी तर नेहमी बाबांशी बोलायचे त्यामुळे मी घाबरले नाही आणि मला माहिती होतं बाबा आहे ते वगैरे. पण त्या दिवशी मी प्रत्यक्ष त्यांना पाहिलं आणि अगदी 10 ते 15 सेकंड बस. पण ह्या 10 ते 15 सेकंडमध्ये ते माझ्याशी बोलले. त्यांनी मला काही आदेश दिले आणि चक्क ते माझ्याशी बोलायला लागले की कारण की जे माझं नेहमी चालू होतं म्हणजे कॅचीधामला यायचंय दर्शनासाठी यायचंय. तर तेव्हा त्यांनी मला ओरडले ते त्यावेळी आणि मला पटकन बोलले तुझे कैचीधाम आने की क्या जरूरत, मैं यहां भी हूं, मेरे समाधि के तो दर्शन कर लिए बेटे,
आजा मैं यहाँ भी हूँ, 10 दिन के बाद 11वें दिन स्थापना कर दे मेरी। इस ऊर्जा की खोज में लोग यहां पर आएंगे, सेवा कर। ओके, हे एवढं, हे 5 वाक्य ते मला बोलले, हे त्यांचे आदेश होते। आणखी ते असे माझ्या माइंडमध्ये एकदम टाईप झालेलं आहे त्यांचे ते वाक्य, त्यांचं ते बोलायची ती पद्धत, त्यांचा तो आवाजाचा तो एकदम एकदम रुबाबशीर, म्हणजे एकदम जड आवाज, एकदम ठोक्यामध्ये असं कडक आवाज त्यांचा जो होता त्या पद्धतीने। आणखी इतकं छान होतं ना, आणि ते सगळं मी ऐकलं। घरी आले मी आणि रमेशला सांगितलं, बाबा तिथे आलेले आहेत, बाबांनी सांगितलंय की त्यांची स्थापना तिथे करायची आहे। बाबा तिथे म्हणजे ते बाबा तिथेच त्यांची स्थापना करून घेणार आहेत वगैरे, आणखीन असं असं बाबांनी मला सांगितलेलं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी जे काय बाबा माझ्याशी बोलले, आणि इथे हा जो फोटो आहे ना, आता हे जे त्यांचं हे जे स्थान हे जे आम्ही बनवलेलं आहे ना, हे सेम हे इथेच हा हाऊस होता असा पूर्ण, आणि इथेच ते बसले होते। त्यामुळे आम्ही इथेच त्यांचं हे जे आसन जे आहे ना, हे आम्ही इथे बसवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही कामाला लागलो आणि हा गोठा जो होता हा पूर्ण इतका अनटायडी होता सगळं काही, लाईट आल्या बाबा आले, तर बाबांची स्थापना झाली, तुम्ही बघा लाईट्स आल्या। जेव्हा मी त्या मॅडमबद्दल जे काय तुम्ही नेगेटिव्ह माझ्याबरोबर केलं, काय चुकीच्या गोष्टी केल्या होत्या, तेव्हा लाईट्स गेल्या आणि आता बाबा जेव्हा प्रकट झाले तेव्हा लाईट्स आल्या इथे। बाबा पण हसतायत बघा, बाबा नेहमी हसतात। आणखी आता लगेच कमिंग बॅक टू द स्टोरी अगेन, की आम्ही परत मग आणि म्हणजे ती त्यावेळेचं जे ते माइंडसेट जे होतं ना, ते फार वेगळं होतं। कारण की मला माहिती नाही की काय होत होतं, काय चाललंय वगैरे। मी आणि रमेश जसे आम्हाला त्यांचे आदेश मिळाले, बाबांचे आम्हाला आदेश मिळाले, तर आम्ही कामाला लागलो। आणि जेवढेही लोक, म्हणजे जी कोण लोक म्हणजे जे फ्लोरिंगचं जे काम करणारे, पेंटिंगचं जे काम करणारे, वेगवेगळे जे काम आम्ही हायर केले होते माणसं, ती सगळी माणसं, ती सगळी लोक आपापली कामं करत होती। आणखीन विशेष म्हणजे की 10 दिवसांमध्ये हे जे काय तुम्ही आता हा जो मठ बघताय ना, हा 10 दिवसांमध्ये हा मठ तयार झाला। आणखीन 10 दिवसानंतर जेव्हा 11वा दिवस जो होता ना, तर जेव्हा मी कॅल्क्युलेट केलं, तर आम्ही 5 तारखेला कामाला लागलो सगळीजण, तर 5 तारखेपासून ते 10 दिवस जर मोजले तर 14 तारीख येते। आणि 11वा दिवस जो आहे, जे बाबांनी सांगितलं 10 दिन के बाद 11वें दिन मेरी स्थापना कर दे, तर 11वा जो दिवस होता तो होता 15 जून। आणि मला हे खरंच माहिती नव्हतं, पण जेव्हा मी चेक केलं तेव्हा मला समजलं, माझा मुलगा जे बोलत होता की जूनमध्ये तिथे जत्रा असते, तर ही जत्रा म्हणजे 15 जूनला त्यांचा कॅचीधामला तिथे स्थापना दिवस असतो, म्हणजेच बर्थडे असतो तिथे बाबांचा। आणि नेमकं त्यांच्या इथे पण त्यांनी, म्हणजे तिथे जो स्थापना दिवस जो त्यांनी तिथे जेव्हा मंदिराची जी स्थापना केली तिथे, तर 1963मध्ये त्यांनी 15 जूनला त्यांनी तिथे कॅचीधामला तिथलच्या धामची स्थापना झाली तिथे। आणि इथे 2025मध्ये बरोबर 15 जूनलाच त्यांनी आमच्याकडून त्यांनी इथे आपल्या मांदावामध्ये, आमच्या ह्या गोठ्यामध्ये
स्थापना करून घेतली आमच्याकडून. तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि ही चमत्कारी आणि अद्भुत गोष्ट आहे. आणखीन माणगावला एक नवीन ओळख मिळालेली आहे ह्यामुळे. आणखीन इतकं म्हणजे मठ म्हणजे हे हा जो गोठा होता, गोठा म्हटलं तर सगळ्यात पवित्र जागा म्हणजे गोठा. आता गोठ्यासाठी पवित्र जागा कुठली आहे? आणि बाबांनी पण ती बरोबर निवडली ती जागा. ही झाली इथलची गोष्ट. आता ठीक आहे, म्हणजे स्थापना त्यांनी करून घेतली आमच्याकडून, ती पण बरोबर 15 जूनला. आम्हाला काहीही माहिती नाहीये ह्यामध्ये, फक्त आम्ही त्यांच्या आदेशानुसार आम्ही फक्त आमची कामं करत गेलो. पण ह्या तारखा अशा होतात ना, बरोबर 15 जूनला त्यांचं स्थापना दिवस झाला. परत 3 तारखेला 3 जूनला जेव्हा ते प्रकट झाले इथे गोठ्यामध्ये, तर तारीख होती 3 तारीख, महिना होता 6वा महिना आणि वर्ष होतं 9वं वर्ष होतं, म्हणजे 2025 म्हणजे 9. ठीक आहे. तर बरोबर 369 ह्या नक्षत्रावरती ब्रह्मांडीय जी शक्ती असते ना, ब्रह्मांडीय जी एनर्जीज असतात ना, ह्या पृथ्वीवरती उतरतात. आणि बरोबर त्या दिवशी ते इथे पृथ्वीवरती आपल्या गोठ्यामध्ये ते प्रकट झाले. त्यांनी तिथे आदेश दिले आम्हाला आणि त्यांच्या आदेशानुसार मग पुढची सगळी कामं होत गेली. म्हणजेच त्यांचा स्थापना दिवस झाला 15 जूनला. नंतर 10 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी माझ्याकडून संकल्प सिद्धी पूजाविधी ही करून घेतली. आणि माझ्याकडून जे काय आदेश त्यांनी मला दिले होते की इथे त्यांच्या ऊर्जेच्या म्हणजे इस ऊर्जा की खोज में लोग यहाँ पर आएंगे सेवा कर. तर जे काय कामं आता त्यांनी मला जी सांगितलेली आहे त्यांच्या आदेशानुसार, तर हे कामंही त्यांनी त्याचा संकल्प माझ्याकडून तो करून घेतला 10 जुलैला. आणि लगेचच 10 जुलैला गुरुवार होता आणि 1 आठवड्यानंतर परत गुरुवारच्याच दिवशी त्यांनी माझ्याकडून लगेच मला त्यांनी आदेश दिले की बेटे अब आजा, कैची धाम अब आजा दर्शन के लिए. तर आता दर्शन के लिए आजा, ठीक आहे, हे पण मान्य केलं की दर्शनासाठी या तुम्ही वगैरे. आणि आम्ही दर्शनासाठी म्हणजे लगेच माझ्या मिस्टरांनी पण तिकीट वगैरे इतक्या स्मूथली आमच्या तिकीट सगळ्या बुक झाल्या, सगळं काही व्यवस्थित सगळं. पण मी विचार करत होते आता दर्शनासाठी बाबा मला का बोलवत आहे कैची धामला? काय की आता मला दर्शनाची गरज नाहीये, बरोबर ना? आता मी कशाला जाऊ? काय की ऑलरेडी तुम्ही तर मला प्रत्यक्ष मला दर्शन दिलेलं आहे आणि तुम्ही इथे स्वतः स्थापित आहात. इथे तुम्ही स्वतःची स्थापना इथे करून घेतलेली आहे सर्व काही. तर आता मला कैची धामला मला म्हणजे तसं काय म्हणजे म्हणजे तशी काय यायची मला गरज नव्हती. पण तरी त्यांनी मला सांगितलं आवाजा कैची धाम. तर आता ह्याच्या पाठीमागची पण काही चमत्कारी ही काही योजना असेल त्यांची, हे पण मला माहिती नव्हतं. पण मी म्हटलं की नाही, बोलवलं आहे तर नक्कीच तिथे गेलं पाहिजे, त्यांचं तिथेही दर्शन मला करायचं आहे. आणि असेल काहीतरी मला माहिती नाही काय. तर नंतर आम्ही जेव्हा तिथे गेलो, मग तिथे बऱ्याचशा गोष्टी घडल्या तिथे. ते आता मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी ते सांगेल मी तुम्हाला. तर ही सगळी आत्तापर्यंतची एवढी सगळी घटना ही सगळी घडलेली आहे. बट सायमल्टेनियसली आता मी तुम्हाला ठाण्याची परत आपण बॅक टू ठाणे आपण जाऊया त्या स्टोरीकडे. त्या स्टोरीकडे जाण्याचा उद्देश म्हणजे फक्त एवढाच. आता मी तुम्हाला तेही आता कनेक्टिव्हिटी तुम्हाला मला तेही सांगायचं आहे तुम्हाला. इथे काय झालं, हे सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर इथे घडत होत्या. पण सायमल्टेनियसली इथे काय झालं की मला तिथलचं काहीच माहिती नाही. आता ठाण्याचं जेव्हा मी रामनवमीच्या दिवशी
6 एप्रिलला ते माझं लास्ट तिथे जाणं होतं. तिथे मी गेले. त्यानंतर मला काहीही माहिती नाही तिथलचं. पण जेव्हा मी सर्वांना मी इन्व्हिटेशन्स पाठवत होते, स्थापना दिवसाचे 15 तारखेचे इन्व्हिटेशन जेव्हा मी सगळ्या ग्रुप्समध्ये सर्वांना मी शेअर करत होते इन्व्हिटेशन्स वगैरे, तेव्हा मी ठाण्याचं जे कैचीधाम ठाण्याचं जे आहे त्यांचा एक ग्रुप आहे, काहीतरी व्हॉट्सअप ग्रुपचं चॅनल आहे आणि त्यामध्ये त्यांनी माझा नंबरही तिथे त्याच्यामध्ये ॲड केला होता. तर मग मी म्हणजे मी त्यांनाही तिथे मी पाठवायचा मी प्रयत्न करत होते, पण तिथे आपल्याला पाठवता येत नाही काही मेसेजेस वगैरे. पण मी जस्ट ओपन केला तर तिथे एक मेसेज होता. तर तो मेसेज मी फक्त वाचला तिथे. मी कधी ओपन करत नाही. त्या इन्सिडेंटच्या नंतर मी कधीच त्यांचं ते चॅनल ओपन नाही केलं. पण नेमकं त्या दिवशी काय मी ते ओपन केलं आणि तिथे एक मेसेज होता. तर तो मेसेज असा होता कि अभी कैचीधाम का ठाणे का जो विजयनगर का जो धाम है वो अभी बंद हो गया है. 31 तारीख से ये बंद हो गया है और अभी दूसरा धाम की जगह जब तक नहीं मिलती है तब तक आप सभी लोग अपने अपने घरों में आप बाबा जी की पूजा आरती आप कर सकते हो. तर हे काहीतरी वेगळंच होतं. मी बंद हो गया म्हणजे. तर मी ती डेट बघितली. तिथे 31 मे वॉज द लास्ट डे. आणि त्याच्यानंतर मी विचारपूस म्हणजे नक्की क्या हुआ उधर, मतलब. तो कोणीतरी मला सांगितलं की नहीं उधर का तो धाम बंद हो गया. तो कभी बंद हो गया? तो 31 को वो तो शटर उसका डाउन हो गया. है ये क्या? तर नंतर मग मी बाबांनाही विचारलं. मी म्हटलं बाबा हे काय? तो बोलते कि अभी उधर तो आप नहीं थे ना, आपने बोला ना की तूच सांगितलं मला की तू कुणाच्या दारात येणार नाहीये, कारण की असा अपमान झाला हो तुझा. तर ठीक आहे, लोकांनी तुझ्या तोंडावरती जेव्हा दारं बंद केली तर आता त्यांचं दार मी कायमचं बंद करतो. आणि ते तिकडनं निघाले आणि इथे ते 1 तारखेला 1 जूनला ते इथे आले. त्या दिवशी माझ्या मिस्टरांची तब्येत त्यांनी बिघडवली. ते एक निमित्त होतं. मिस्टरांची तब्येत बिघडणं ते एक निमित्त होतं मला इथे बोलून घेण्याचं. कारण की त्यांना माहिती होतं की ही अशी काही येणार नाहीये इथे. मग आता तिच्या मिस्टरांची तब्येत मी बिघडवतो म्हणजे त्यांचं ते जेव्हा तिला सांगतील तर नक्कीच ती त्यांना भेटायला इथे येणार. मग ज्या दिवशी ती इथे आले 3 तारखेला, त्यांनी मला सोमवारी सांगितलं 2 तारखेला फोन करून, ज्योती असं असं झालं मला काल रात्री. आणि मग मी लगेच दुसऱ्या दिवशी 3 तारखेला मी आले इथे. आणि इथे आले त्याच दिवशी बाबा इथे प्रकट झाले. सी द कनेक्टिव्हिटी नाव. बाकी मला पुढचं आता काही बोलायचं नाहीये, कारण की समजणे वाले को इशारा काफी है की हे कसं काय झालं ते. बाकी मला ठाण्याची आता मला काही माहिती नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर इथे झाल्या आणि ह्याच्या पाठीमागे कुठेतरी कनेक्टिव्हिटी ती होती जे मला तिथे ठाण्याला जो चुकीचा अनुभव आला त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी इथे घडल्या. आणि मला काय देऊळ वगैरे काय बांधायचं काय माझं काही म्हणजे हे असं काहीच नव्हतं, कारण की मी टोटली बिझनेस फील्डमध्ये होते. त्यामुळे मला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडायचंच नव्हतं. पण जेव्हा बाबा इथे प्रकट झाले ना, त्या दिवशी त्या क्षणाला माझी आणि माझ्या नवऱ्याची, माझ्या पतीची, रमेशची, आमच्या दोघांची लाईफ 360 डिग्रीमध्ये अगदी चेंज झाली. आणि आम्ही जिथे आम्ही मठ आम्ही रिसॉर्ट बांधणार होतो तिथे आम्ही लगेच तिथे डिसिजन्स घेतले. आता इथे रिसॉर्ट नाही,
आता इथे फक्त बाबांची सेवा होणार आहे, इथे बाबांचा मठ आपण तयार करणार आहोत आणि ही पूर्ण 3 एकरचा हा जो माझा प्लॉट आहे हा फक्त बाबांच्या मठासाठीच आहे। आणि जे काय बाबांनी जे काय आदेश दिलेले आहेत की इथे लोक दर्शनाला येणार आहेत आणि जे काय आम्हाला जी सेवा आम्हाला करायची आहे, जी सेवा आम्हाला लोकांना द्यायची आहे ती आम्हाला ते कामं आम्हाला इथे आता करायचं आहे। तर ही एक थिअरी आहे जी तुमच्या बरोबर मी आता शेअर केलेली आहे। तर ह्याच्यावरती पण आता पुढे जाऊन एक डॉक्युमेंटरी नक्कीच बनणार आहे आणि ह्याची माहिती मी अजून कुणालाच मी दिलेली नाही आहे, कुठल्याही सोशल मीडियावरती म्हणजे मी कुणालाच काही दिलेलं नाही आहे। दिस इज फर्स्ट टाइम मी हे सर्वांशी मी हे शेअर करते। मी हा एक रॉ व्हिडिओ आहे, शूट म्हणजे बघा ना रॉ शूट केलेला व्हिडिओ आहे, आणखीन त्याची माहिती फक्त मी तुमच्या सर्वांना देते। तर नक्कीच अजून बऱ्याचशा गोष्टी मला तुम्हाला शेअर करायच्या आहेत आणि सगळ्या अगदी बाबांच्या समोर आणि ह्यातला एक एक शब्द खरा आहे। परत लाईट्स गेलेले आहेत, आता मला सांगता येते आता घरी निघतो बराच वेळ झालेला आहे, इथे रात्र झालेली आहे आणि मी शूट करते इथे। तर थँक्यू सो मच, नमस्कार, परत भेटूया। जय श्रीराम।